बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी राज्यभरात निषेध मोर्चे सुरू आहेत आणि त्याचप्रमाणे आज अकोल्यातही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। जन आक्रोश मोर्चा आज दुपारी काढण्यात येणार आहे आणि त्यांना न्याय मिळावा अशी मागणी या मोर्चा दरम्यान करण्यात आली आहे आणि त्याच अनुषंगाने आज पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेला आहे। मोठ्या प्रमाणात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची सतर्कता पोलीस विभागाने या ठिकाणी घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो हा बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे जन आक्रोश मोर्चा हा काढण्यात येणार आहे। या दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाणार आहे। या मोर्चाचे नेतृत्व, प्रमुख उपस्थिती, मार्गदर्शन संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि आमदार सुरेश धस, मराठा मनोज जरांगे करणार आहेत। आक्रोश मोर्चाला आज दुपारी 2 वाजता अशोक वाटिका परिसरातून सुरुवात होणार आहे, तर मोर्चा सर्वोपचार रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणार आहे। काळे झेंडे दाखवून या अमानुष घटनेचा निषेध सुद्धा नोंदविला जाणार आहे। तर या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असून या नागरिकांना काय या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाते आणि काय अजून नवीन मागणी केली जाते, आता हेच या ठिकाणी पाहण्यासाठी। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला।